झी 24 तास एक पाऊल पुढे। शूराच्या मृत्यूवर शत्रूलाही अश्रू आवरत नाहीत। नूरच्या बाबतीतही नेमकं हेच घडलं। कैदी जीन मेरी रिने उर्फ नूर इनायत उर्फ नोरा बेकर, श्रेणी नाश्ट अँड नेबल। जर्मन गुप्तचर संस्था गेस्टोपोच्या फाईलीतील या शब्दांवरून नूरची ओळख होते। तिला नाश्ट अँड नेबल कैदी म्हणून घोषित करण्यात आलं होतं। जे कैदी अत्यंत धोकादायक आणि ज्यांना देहदंडाची शिक्षा देण्यात आली आहे असा या दोन शब्दांचा अर्थ आहे। पण ही अवघ्या 30 वर्षांची सुंदर आणि नाजूक राजकुमारी नाझी सैन्यासाठी एवढी धोकादायक का ठरली, हाच खरा प्रश्न आहे। पण या प्रश्नाचं उत्तर दडलं होतं टिपू सुलतानच्या शौर्य परंपरेत। नूरला जेव्हा पकडण्यात आलं तेव्हा तिनं नाझींच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळेच नाझींना त्यावेळी ती सुंदर राजकुमारी एखाद्या चवताळलेल्या वाघिणीपेक्षा कमी वाटली नाही। हे मुद्दाम इथे नमूद करावं लागेल। नूरला पकडल्यानंतर 84 एव्हेन्यू फॉचला घेऊन जाण्यात आलं। पॅरिसमध्ये अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेलं ते गेस्टोपोचं हेडक्वार्टर होतं। पण कितीही आणि काहीही झालं तरी शेवटी नूर ती नूरच होती। तिच्या धमन्यांमध्ये टिपू सुलतानचं रक्त सळसळत होतं। स्वातंत्र्य हा आपला हक्क समजणाऱ्या नूरनं अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच निसटण्याचा प्रयत्न केला होता। संधी साधून बाथरूमच्या वरती असलेल्या खिडक्यांची तावदानं काढून ती पळण्याच्या बेतात होती। पण तेवढ्यात ती पकडली गेली। पळून जाताना पकडल्यानंतर नूरची उलट तपासणी करण्यात आली। नाझी गेस्टोपोंना वाटलं की आपल्या छळापुढे नूर हार मानेल, पण तसं काहीच झालं नाही। नूरनं एक शब्दही उच्चारला नाही। खरं तर नाझींच्या अघोरी छळापुढे भले भले गुप्तहेर सगळी माहिती सांगून मोकळे होत असत। त्यावेळी नूर नाझींच्या छळापुढे झुकली नाही, तसंच तिनं कोणतंच गुपित उघड केलं नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।